Audio Jungle. साहेब नमस्ते. आपण लवंग पंचायत समिती गणातून या निवडणुकीला सामोरे जात आहात. तर काय सांगाल सुरुवातीला आपण आमच्या या माध्यमातून काय सांगाल, तुमचं विजन काय असणार आहे? सर्वप्रथम मी लवंग गण क्रमांक 82 यामधून माळशिरस तालुक्यातून आपली लढत आहे आणि आमचं विजन मेनली असेल ते आरोग्य, शिक्षण, बालविकास कल्याण, महिलांसाठी काय विविध योजना ह्या सर्वासाठी असेल. आणि तसेच आम्ही मोहिते पाटील परिवार आणि आपले आमदार तसेच जानकर साहेब ह्यांच्या सर्व या सर्व मान्यवरांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही जे काही आहेत ते सर्व प्रयत्न करणार. आपल्या प्रभागामध्ये आता फिरत असताना आपल्याला कसा प्रतिसाद मिळतोय काय? आमच्या प्रभागामध्ये आत्ता फिरत असताना आम्हाला एकदम उत्तम प्रकारे प्रतिसाद मिळत आहे. चांगल्या संख्येने लोक आम्हाला उपस्थित राहत आहेत. तर हेच आम्हाला एका तऱ्हेनं आमचं यश मिळवून देण्यासारखं दिसत आहे. आता अजित पवार गट आणि शरद पवार गट एक झालेला आहे आणि आता आपल्या समोर भाजपचं सुद्धा मोठं नेतृत्व आहे. तर त्यांना आपण कसं समोर जाणार? आता आम्ही वेगवेगळ्या प्रकारे जे आमचा प्रचार सुरू आहे त्यातूनच आम्हाला लक्षात येत आहे की आमचा विजय एक तऱ्हेने जेवढी संख्या उपस्थित होते, जसा प्रतिसाद मिळतो आहे त्यातून आम्हाला लक्षातच येत आहे की आपलं कसं यश मिळेल. आणि इथून पुढे आपली काय भूमिका राहणार? इथून पुढे आम्ही सर्व आमच्या गणाचा विकास मोठे दादा मोहिते पाटील मोठे दादांच्या मार्गदर्शनाखाली, या सर्व मान्यवरांच्या मार्गदर्शनाखाली जे काही आहे ते प्रयत्न करून तेच आमचं विजन असेल आणि तेच प्रयत्न राहील. आपण आता तुमच्या या लवंग पंचायत समिती गणातील जनतेला आमच्या या चॅनलच्या माध्यमातून काय आव्हान? लवंग पंचायत समिती गणाला हेच आहे की जे काही आहे ते आपण आपल्या गणाच्या विकासासाठीच करणार आहे. त्यासाठीच मी तो उभारलेली आहे आणि आपण जे काही प्रयत्न करून यश मिळवता येईल ते मिळवू. निश्चितच आपण काय सांगणार? आपण थोडं सांगा. म्हणजे आता तुम्ही सर्वप्रथम दादांच्या मार्गदर्शनाखाली मोहिते पाटील कुटुंबाने आमच्या दोघांवरती विश्वास ठेवून, आमच्या लवंगावर विश्वास ठेवून लवंगावरती मोठी जबाबदारी दिलेली आहे. सर्वप्रथम मी मोहिते पाटील कुटुंबाचा आभार मानतो की आमच्यासारख्या नेतृत्वाकडे बघून त्यांनी आम्हाला संधी दिली. आमच्या वडिलांचे आशीर्वाद, आजोबांचे आशीर्वाद, पूर्ण मोहिते पाटील कुटुंबापासनं तिसरी पिढी आम्ही काम करत आलेलो आहे. त्यामुळं आम्हाला त्यांचं यश आणि त्यांचा आशीर्वाद मोहिते पाटलांनी या ठिकाणी आम्हाला त्यांनी दिलेला आहे. तर आमचं विजन आहे की 2013पासून मी सरपंच होतो. मला लवंगाव आणि भरघोस मताने साधारण 80% मतांनी निवडून दिलं होतं 2013मध्ये सरपंच असताना. त्यामुळे मला पूर्ण गावावर माझा विश्वास आहे की गाव माझ्याशी 100% पाठीशी राहील आणि मोहिते पाटील कुटुंबाचा आधार मला या ठिकाणी आहे. आमचे दोन्ही आमदार आहेत, आमदार जानकर साहेब आहेत, अभिजित आबा आहेत. हे सर्वांचं सहकार्य आमच्या पाठीशी असणार आहे. जिल्हा परिषद गट असो, पंचायत समिती गट असो, तर जास्तीत जास्त मतांनी आम्हाला निवडून देतील एवढी आम्हाला या ठिकाणी 4 दिवस झाले आम्ही प्रचार करतो आहे. तर पूर्व भागात आम्ही सातीगाव 4 दिवसात प्रत्येक नेतृत्वाखाली प्रत्येक आमचे ज्येष्ठ मंडळी, वडीलधारी मंडळींना भेटून आलेलं आहे. आमच्या कॉर्नर मिटिंग झालेल्या आहेत. त्या लोकांचा प्रतिसाद बघता आमचा विजय निश्चित असणार एवढी आम्हाला ग्वाही मिळते.